जागतिक सायकल दिनानिमित्त भडगाव इथं ज्येष्ठ सायकलस्वारांचा सन्मान। 60 ते 80 वर्ष वयोगटातील नागरिकांनी दिला निरोगी जीवनशैलीचा आदर्श। सायकल वापरातून पर्यावरण संवर्धन आणि आरोग्याचा संदेश। गडिंग्लज तालुक्यातील भडगाव येथे जागतिक सायकल दिनाचे औचित्य साधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दैनंदिन जीवनात सायकलचा वापर करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा गौरव करण्यात आला। सायकल संस्कृतीला प्रोत्साहन देत समाजासमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। आजच्या आधुनिक युगात दुचाकी आणि चारचाकी वाहनाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असला तरी भडगावातील अनेक ज्येष्ठ नागरिक आजही आपल्या दैनंदिन कामकाजासाठी आणि छोट्या मोठ्या प्रवासासाठी सायकलचाच वापर करतात। विशेष म्हणजे 60 ते 80 वर्षे वयोगटातील हे नागरिक नियमित सायकल चालवत असल्याने त्यांचे आरोग्य उत्तम असून ते तंदुरुस्त जीवन जगत आहेत। त्यांच्या जीवनशैलीतून तरुण पिढीने प्रेरणा घ्यावी तसेच पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला सायकल व्यावसायिक किरण चोथे आणि शिक्षक प्रकाश गोरुले यांच्या हस्ते उपस्थित सर्व सायकलींचे पूजन करण्यात आले। त्यानंतर रिबीन कापून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी ज्येष्ठ सायकलस्वारांचा पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख वसंत नाईक आणि युवा सेनेचे उपतालुका प्रमुख विशाल चव्हाण यांनी मार्गदर्शन करताना सायकल हे केवळ वाहतुकीचे साधन नसून निरोगी आरोग्य, शारीरिक तंदुरुस्ती आणि पर्यावरण संवर्धनाचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले। वाढते प्रदूषण आणि बदलती जीवनशैली लक्षात घेता प्रत्येकाने शक्य तितका सायकलचा वापर वाढवावा असे आवाहन त्यांनी केले। या कार्यक्रमास अशोक पाटील, अशोक कोरे, अर्जुन पाथरवट, इराप्पा चेतगिरी, दत्ता चव्हाण, कल्लाप्पा कोरी, कल्लाप्पा पाटील, जिमा शिंत्रे, सिद्धाप्पा कुरळे, शिवपुत्र चेतगिरी, सिद्धाप्पा कुरणे, भीमा पाथरवट, भीमराव शिंत्रे, आप्पासाहेब पटणकुडी, कल्लाप्पा शिंत्रे, सागर गुडसे, संजय आंबी यांसह अनेक ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। जागतिक सायकल दिनानिमित्त आयोजित या उपक्रमामुळे सायकल वापराबाबत जनजागृती होण्यास मदत झाली असून ज्येष्ठ नागरिकांच्या कार्याचा गौरव करण्याबद्दल उपस्थितांनी आयोजकांचे अभिनंदन केले। उत्साहपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम पार पडला। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।